हाय मैत्रिणींनो, तोंडात घातल्यानंतर विरघळणारा असा रसरशीत गाजराचा हलवा छान वाटतोय ना. चला तर रेसिपी बघूयात. इथं मी 1 किलो गाजरं घेतलेली आहेत. त्याचे बुडके काढलेत. छान ते स्वच्छ करून घ्यायचे. गाजरं धुवून घ्यायचे आहेत आपल्याला. 1 किलो गाजरं आहेत ही. किती छान कलर दिसतोय बघा. गाजरं शक्यतो खिसूनच घ्या. काय जण मिक्सरमध्ये बारीक करतात किंवा कुकरमध्ये कट करून ते शिजवतात. त्याच्यापेक्षा गाजरं खिसले की छान होतात. इथं मी साहित्य पण दिलं आहे. गाजराचं खीस, दूध 1 वाटी, 1 वाटी साखर, तूप आणि ड्रायफ्रूट्स, वेलची. एक स्वच्छ कढई घ्यायची. 2 चमचे तूप ॲड करायचं कढईमध्ये. तूप गरम झालं की आपल्याला गाजराचा खीस त्यात घालायचा आहे. 5 मिनटं छान असा परतून घ्यायचा आहे. म्हणजे त्यातलं पाणी सगळं सुकून जातं आणि छान तो टेस्टी पण लागतो. किती छान दिसतोय. थंडीत ही रेसिपी मी बनवलेली. छान असे गाजरं भेटतात. थोडी वाफ दिली आहे बघा. किती छान कलर एकदम ओरिजिनल आलेला आहे. हलवा पण खूप टेस्टी झालेला. थोडं पाणी त्यातलं आटलं की आपल्याला 1 वाटी दूध ॲड करायचं आहे. 1 वाटी किंवा 2 वाटी, जेवढा खीस आहे त्याच्यानुसार घ्यायचं आहे. मी तर 2 वाटी घेतलेलं आहे. शक्यतो गाजराचा हलवा करताना दुधातही शिजवा, स्लो गॅसवरती. साखर आपल्याला लगेच ॲड नाही करायची. आणि ते 1 वाटी मी साखर ॲड केलेली आहे. तुमच्या गोडीनुसार तुम्ही. इथे मी ड्रायफ्रूट्स पण घातलेत. अगोदर मनुके घातलेत कारण ते शिजले ना की छान असे फुलून येतात आणि छान लागतात खाताना दाताखाली आले की. आणि 1 वाटी साखर. महत्त्वाची टीप आहे, आपल्याला दुधावरची शाई ह्याच्यात घालायची आहे. गच्च 1 वाटी भरून. खोवा घालण्यापेक्षा शाई घाला. खूप छान हलवा होतो. हलवा तयार झाला की छान असे दाणे सुटतात त्याला. दूध आणि दुधावरची शाई किती छान दिसतोय बघा. तूपही सुटलंय आणि किती मस्त असा छान वाटतोय ना. वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट्स कट करून आपल्याला ॲड करायचे आहेत. खाण्यास तयार. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. छान वाटतंय ना एकदम. यम्मी असा गाजराचा हलवा तयार. नक्की रेसिपी करून बघा.